करत असताना सुद्धा बदल घडलेला होता, तिथून या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग एकीकडे आहे, शिवाय त्याचबरोबर न्यायालयीन जी या संदर्भातली केस आहे तो एक याच्यातला वेगळा भाग आहे. आतापर्यंतची सगळी पूर्वपीठिका अगदी थोडक्यामध्ये आपण प्रेक्षकांना सांगू शकतो का, अत्यंत सोप्या शब्दामध्ये, आणि त्याचबरोबर आज काय काय घडलं याचा एक रिकॅप घेऊ शकतो का पटकन? निश्चितच आतापर्यंत जर आपण विचार केला तर पहिल्यांदा या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह स्वतंत्र निघाले आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या विरोधात तातडीने त्यांना गटनेतेपदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका ही विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल करण्यात आली होती उद्धव ठाकरेंच्या वतीने. त्या अपात्रतेच्या याचिकेवर कोणत्याही स्वरूपाचा निर्णय पुढच्या सुनावणीपर्यंत करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आणि त्यानंतर मग त्या दरम्यानच्या कालावधीत 8 ते 10 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदेंनी नेमलेल्या व्हीपला राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले, त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर मग या प्रकरणाविषयी विधानसभा अध्यक्षांनी दिलेली व्हीप म्हणून मान्यता ही उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात त्याला चॅलेंज केलं. त्यानंतर मग निवडणूक आयोगाने निर्णय केला की एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आणि पक्ष राहील. त्या निर्णयाला पुन्हा उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मग विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला नव्हता पात्र कोण अपात्र कोण याविषयीचा. मग त्यावेळी घटनापीठासमोर सुनावणी झाली बरेच दिवस आणि त्या सुनावणीनंतर धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने एक सविस्तर न्यायालयीन निकालपत्र दिलं की कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे याचा, आणि विधानसभा अध्यक्षांनी पण एक इन्क्वायरी करायची आहे की राजकीय पक्ष कोणाकडे आहे आणि जेव्हा अशी कुठलीही फूट पडेल किंवा अशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी. मग त्यानंतर राहुल नार्वेकरांनी त्या निकालपत्राच्या आधारे निकाल द्यावा, निर्णय करावा पात्र अपात्रतेचा, यासाठी उद्धव ठाकरेंनी तगादा लावला. परंतु राहुल नार्वेकरांकडून निर्णय होत नव्हता. मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे आग्रह करून एक टाइम टेबल आखून घेतलं आणि त्या टाइम टेबलच्या अनुषंगाने राहुल नार्वेकरांनी निर्णय केला. राहुल नार्वेकरांनी निर्णय करत असताना उद्धव ठाकरेच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही, एकनाथ शिंदेंच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही. मग पुन्हा राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र ठरवलं नाही. या निर्णयाला उद्धव ठाकरेंकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयासमोर 2 प्रश्न आहेत. एक तर धनंजय चंद्रचूड यांनी जे निकाल दिला होता त्या निकालामध्ये त्यांनी जे मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या सूचनांचं पालन करून त्या कॉन्स्टिट्यूशनल स्कीमच्या आधारेच राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला होता का, आणि जर राहुल नार्वेकरांचा निकाल प्रलंबित होता किंवा राहुल नार्वेकरांचा निकाल आज चुकीचा असेल घटनात्मक दृष्ट्या, तर मग आमदार संख्येच्या आधारे धनुष्यबाण आणि पक्ष निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना देण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का, अशा स्वरूपाचे हे 2 प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहेत. आणि कपिल सिब्बल हेच मांडण्याचा प्रयत्न करत आहेत की एकनाथ शिंदेंची निवड चुकीची होती, अवैध होती, त्यांचे आमदारच अपात्र ठरणार होते, तर आमदार कोणासोबत किती आहेत या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी पार्टी स्ट्रक्चर बघायला हवं होतं. निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट फॉलो करायला हवी होती. थेट 3ऱ्या टेस्टच्या आधारे निकाल करण्याचा निर्णय देण्याची आवश्यकता नव्हती आणि या गोष्टी त्यांनी आयसोलेशनमध्ये बघायला नको होत्या. हे नक्कीच आहे की पक्षचिन्ह कोणाचा हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि आमदार पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. परंतु या 2 वेगवेगळ्या ऑथॉरिटी असल्या, वेगवेगळ्या बाबी असल्या, वेगवेगळी प्रकरणं असली तरी सुद्धा यांचा एकत्रित विचार व्हायला हवा असं कपिल सिब्बल आता सांगतायत. नक्की सोमेश, आणि या सगळ्याची पूर्वपीठिका जर बघितली तर आता नक्की कपिल सिब्बल यांच्यावरती कुठल्या पद्धतीचे मुद्दे ह्याच्या